काय आम्ही फक्त नोकरी नाही करतो, आमच्यामुळे मुंबई चालू असते. आता हे चाकरमानी, शाळेतले पोरं, बायका आमच्यामुळे सेफ आहेत ना. काय ना, मुंबईची लाईफलाईन आहे बेस्ट म्हणजे, आणि त्याचा मला खूप अभिमान आहे बघा. खरंच कौतुक आहे तुमचं. नाही, भावना महत्वाच्या आहेतच हो. पण कसं आहे, जेव्हा आपल्याला घर सांभाळायचं असतं, चालवायचं असतं, तेव्हा भावना धावून नाही ना येत. त्याच्यासाठी पैसाच महत्वाचा असतो, हो की नाही? आणि हे आजकाल तुमच्या BST मध्ये संप बिंप पण खूप होता तो, तेव्हा कसं मॅनेज करता? होतं मॅनेज, करतो आता एवढी वर्ष. नाही, बरोबरच आहे. आणि जोडीला असा साथीदार असल्यावर काही विचार. अच्छा, म्हणून परमिलाताई, तुम्ही तो केटरिंगचा व्यवसाय सुरू केलाय, घराला थोडा हातभार लागावं म्हणून. चांगला, आय एम सो प्राऊड ऑफ यू. एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून एखादा बिझनेस सुरू करते ना, मला अत्यंत आनंद होतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. पण तुमचंही कष्टाचंच काम आहे हो. म्हणजे आता समोरच्याला छान छान जेवण करून खाऊ घालायचं म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत राबावंच लागतं. आणि त्यातून परत रिटर्न्स काय? कुणाला स्वयंपाक आवडला नाही, वेळेत पोहोचला नाही, काही मिठाचा खडा जास्त झाला तर लोक शिव्याशापच देणार. म्हणजे पुन्हा आपल्या कष्टाचं तेवढं चीजच होत नाही. माझ्या हातचं ना खूप जण खातात आणि त्यांचं पोट भरतं आणि खूप समाधानही मिळतं. आता आपण काय मशीन नाही ना, माणसं आहेत आपण, आपल्याला भावना असतात. मग आपल्या आवडीचं काम असेल ना, तर या भावना त्या कामात उतरतात आणि काम अजून चांगलं होतं. आणि खरं सांगू का, स्वामींची कृपा आहे हो आमच्यावर, ते आहेत पाठीशी, त्यामुळे कधी काय कमी नाही पडत. बाई, स्वामींची कृपा आयुष्यभर राहू दे तुमच्यावर. पण खरं सांगू का, शेवटी इतके खर्च आहेतच हो आपल्याला. आताच बघा ना, लग्नाचा एवढा खर्च केलात, त्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक, हॉस्पिटलचा खर्च झाला असेल. खर्च काय सांगून येतात का? तेव्हा कसं मॅनेज करता, आहे की नाही आकाश? तुमच्याकडे मायक्रोवेव्ह आहे का? नाही. मी सांगू का तुम्हाला, खरं तर घेऊन टाका एखादा. या तुमच्या केटरिंगसाठी इतका उत्तम आहे ना, आणि तुमचे कष्टही कमी होतील. खरंच, या मुली ऑफिसमध्ये गेल्या, लग्न करून आमच्याकडे आली, शाळेत गेली, काय करणार? 2-4 माणसं ठेवा जोडीला, काय जरा मदत होते हो. आणि त्यात तुमची तब्येत अशी आता 19-20 आहे. मार्केटमध्ये तुम्हीच जाऊन ती भाजी बिजी सगळं आणता का? सगळं काय प्रमिलाताई, अहो आत्ता हार्ट अटॅक येऊन गेला ना तुम्हाला. तेजस्विनी, अहो पमाताई, जेवायला काय केलंय आज? आम्ही घरात आल्यापासून आहे ना, असला मस्त घमघमाट सुटलाय ना स्वयंपाकाचा, मन अगदी चाळवून गेलंय माझं. तर आपण गप्पा नंतर मारूया, आधी जेवण करून घेऊया. लगेच वाढते आजी. हो, आलेच. मावशी, मी पण येते मदतीला. चल चल, ताट घे ना तू. चल. बस आजी. अरे वा 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 पमाताई, खूप सुंदर केलंय सगळं तुम्ही. मला अगदी आमच्या जुन्या घरची आठवण झाली बघा. आमच्याकडे आहे ना, प्रत्येक सणाला सगळं अगदी असंच असायचं. खूपच छान वाटलं बघा. हो, छान आहे. आई, आपण खाली बसून जेवायचं म्हणजे अरे सवय कुठे राहिली आता, इतक्या वर्षात डायनिंग टेबलवर बसून जेवतो आपण. अगं बसून तर बघ, आधी आपण खाली बसूनच जेवायचो ना ग. मी बसू शकते कितीही वेळ, कारण माझी हाडं अजून शाबूत आहेत. तू बसून तर दाखव, 10 मिनिटं तरी बसून दाखव. आजी, काय आजी, तुला जमतं? तू तर बसून दाखव. एवढं छान जेवण असल्यानंतर कोण नाही बसणार खाली? हे बघा, बसतेच. काकी, खरंच खूप मस्त अरेंजमेंट. गॉश, काय फालतूपणा लावलाय हा. इडियट्स आहेत हे सगळे.
इथं वेट करते की तेजू मम्मा धमाका कधी करणार आहे. वेट अ मिनिट, ती खरंच धमाका करणार आहे की मला उगाच सांगितलंय तिने? छान आहे सगळं, पण जरा टिपिकल आहे ना. काकी ते काय आहे ना, म्हणजे तुम्ही रोजच डायनिंग टेबलवरती असं काटासुरी घेऊन जेवत असाल ना, तर आम्ही म्हटलं आता काहीतरी वेगळं करूया तुमच्यासाठी, थोडा चेंज म्हणून ही भारतीय बैठक. आणि आमचा मेनू इतका कमाल आहे ना की तुम्ही एकदा खाणार ना तर बोटं चाटत राहाल. खरंच म्हणजे बघा ना, ट्रेडिशनल स्वीट लेंटिल स्टफ, फ्लॅट ब्रेड विथ क्लॅरिफाईड बटर एसेन्स, म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळीला इंग्लिश मध्ये एवढं सगळं म्हणतात? हो. त्यापेक्षा पुरणपोळीच बरी आहे. आणि बघा ना, हेरिटेज राईस इन्फ्यूज विथ होल स्पाइसेस, विलेज स्टाईल गोल्डन पोटॅटो सिम्फनी, हँडक्राफ्टेड योगर्ट, सॅफ्रन डिझर्ट प्लस चिकपी करी विथ फ्लफी फ्राईड ब्रेड. म्हणजे मम्मी, हे सगळं तूच बनवलंयस? पुरणपोळी आणि छोले भटुरे. छान छान. ते काय आहे ना, 5 स्टारमध्ये सुद्धा अशी भारी भारी नावं देऊनच आपल्याला वाढतात. म्हणजे नावं थोडी चेंज केली, त्यांना इंग्लिशमध्ये नावं दिली की ना थोडंसं क्लासी आणि फॅन्सी दिसतं ना. आणि आपण जास्त पैसे मोजल्यावरती आपल्याला ती डिश भारीच वाटते. पण जेवणाची किंमत ठरवते का? तसंच लोकांचं पण असतं ना, म्हणजे त्यांचे कपडे, राहणीमान आणि घरदार ह्याच्यावरून त्यांची किंमत ठरत नाही. हो ना काकी? काही म्हणा, ही शरू मात्र एकदम स्मार्ट मुलगी आहे. हुशार पण आणि बडबडी पण. है की नाही? तुम्हाला पुरणपोळी वाढू का? नाही नको, थँक्यू, आय एम डन. मला हात धुवायचा होता. शरू जरा घेऊन जा ना. या ना. सॉरी. कर दे, काम करते.